सांगली जिल्ह्यात असं एक ठिकाण आहे ज्याचा उल्लेख थेट नवनाथांच्या ग्रंथात आहे. तर मी आलतो मूळ स्थान येथील रेवणसिद्ध मंदिरात. रेवणनाथ म्हणजे नवनाथांपैकी एक. रेवणनाथ यांना श्री गुरुदेव दत्त यांच्याकडून समाज आणि लोककल्याणासाठी वापरली जाणारी महिमा सिद्धी प्राप्त होती. रेवणनाथ हे स्वतः या ठिकाणी वास्तव करत होते. नवनाथ कथासरात असे सांगण्यात आले आहे की रेवणनाथ स्वतः विटा शहरातील सरस्वती ब्राह्मणाकडे राहायला गेले होते. त्या ब्राह्मणाचे नशीब एवढे वाईट की त्याचे 6 पुत्र मरण पावले होते. त्या रात्री त्या ब्राह्मणाने रेवनाथांची रात्रभर सेवा केली होती. सकाळ होताच रेवनाथांना समजले की ब्राह्मणाचे 7वे देखील पुत्र मरण पावले आहे. रेवनाथांनी आपल्या दिव्य शक्तीचा वापर करून यमाकडे गेले, पण यमाने त्या 7 बालकांचा प्राण शंकराकडे आहे असे सांगितले. नंतर रेवनाथांचे आणि शंकराचे युद्ध झाले. या युद्धात विष्णू भगवानांनी मध्यस्थी केली आणि त्या 7 बालकांचे प्राण रेवनाथांजवळ दिले. याचबरोबर विटा येथे प्रसिद्ध असलेल्या दसऱ्याच्या वेळी जाणारी पालखी हिथूनच निघते. श्री रेवणसिद्धांची संजीवनी समाधी याच ठिकाणी आहे असे आम्हाला पुजाऱ्यांनी सांगितले. त्यामुळेच हे मूळ स्थान म्हणून ओळखले जाते. असे हे आध्यात्मिक ऊर्जेमुळे परिपूर्ण असलेले ठिकाण अनुभवायला तुम्ही कधी येताय कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणत्या देवस्थानचा व्हिडिओ पाहिजे ते देखील सांगा.